नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रात पशुसंवर्धन पंधरवडा या अंतर्गत पशुधनाचे आजार, उपचार, दुभत्या जनावरांची काळजी, गाय, म्हैस यांचा भाकड काळ व त्यावर उपचार, जंत निर्मूलन या सर्व पशुधनासंदर्भातील समस्यांवर आज नागरगोजेवाडी बेडग येथे शेतकरी पशुधन पालक यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर के.डी. शेख तसेच बेडग पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 2चे डॉक्टर नेताजी सागर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी असंख्य शेतकरी तसेच पशुपालक उपस्थित होते. आज महाराष्ट्र शासनातर्फे आपण पशुसंवर्धन पंधरवडा राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना बेडग अंतर्गत नागरगोजेवाडी या ठिकाणी घेतलेला आहे. हा पशुसंवर्धन पंधरवडा घेण्याचा महत्त्वाचा उद्देश असा आहे की ज्या सर्व पशुधनाचं जंत निर्मूलन होणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्याची जनजागृती करण्यासाठी आणि प्रत्यक्षात प्रत्येक पशुधनापर्यंत हे जंत निर्मूलनाचा औषध पोहोच झालं पाहिजे, जंत निर्मूलन हे 100% झालं पाहिजे, हा मुख्य याचा उद्देश आहे. दुसरा उद्देश असा आहे की जे पुढच्या महिन्यामध्ये होणारी पशुगणना आहे ती पशुगणनेची माहिती प्रत्येक पशुपालकाला मिळावी, आपल्या पशुधनाची नोंद ही ऑनलाईन व्यवस्थितरित्या व्हावी. तिसरा मुद्दा असा आहे की ज्या गाई म्हशींना वंधत्व आलेले जे वारंवार उलटतात, गाभण राहत नाही, त्यासाठी औषधाचं वाटप, शेळी मेंढ्यांसाठी जंतनाशकाचं औषध वाटप आणि पशुधनाला सकस आहार. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की 5 रुपये अनुदानासाठी जो विषय सांगितलेला आहे की ज्यांचं अजून ऑनलाईन झालं नाही, अप्रूव्हल मिळत नाही किंवा तिथं ते गाय दूध देत आहे त्या मिल्किंग स्टेटसमध्ये इन मिल्क झालेलं नाही, ड्राय दाखवते आणि प्रत्यक्षात जे टॅग आहे तो त्यांच्याच नावाशी निगडीत आहे का, नावामध्ये बऱ्याचशा आधार कार्डाप्रमाणे नाव टाकलेलं नाही, स्पेलिंगमध्ये मिस्टेक झालेली आहे, अशा त्रुटींची पूर्तता करण्याचा हा महत्त्वाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. आणि बेडगमधील सर्व पशुधनासाठी या जंत निर्मूलनाचं औषध आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक भागामध्ये कार्यक्रम घेऊन या पद्धतीने आपण जनजागृती आणि पशुधनाचं संपूर्णपणे जंत निर्मूलन या कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. आता जी आपल्याला दिलेली ही गोळी आहे पेरंटोझनची, हे गाभण जनावरांसुद्धा साठी शेप आहे. मोठ्या गाई म्हशीसाठी 1 द्यायची आहे आणि जर 1 वर्षाची पाडी रेडी असेल तिला सुद्धा आपण 1 द्यायची, 6 महिन्याची असेल तर अर्धी आणि 3 महिने 4 महिने असेल तर एका गोळीची 4 भाग करून आठवड्याला 1 भाग द्यायचा. आज एक दिल्यानंतर 20 दिवसाला 1 आपण द्यायची. याच्यामुळे काय होईल की जनावरांचं दूध फॅटमध्ये सुद्धा वाढ राहील आणि खाण्यापिण्याचा समतोल राहील, त्याची प्रकृती सुधारेल आणि जंत निर्मूलन 100% होईल. ज्या गाई म्हशी भरपूर चारा खातात पण अंग भरत नाहीत, प्रकृती सुधारत नाहीत, त्याला इथं 100% रिझल्ट आहे की सर्वांसाठीच आपण आता देणार आहे. शेळ्या मेंढ्यांसाठी आपल्याकडे लिक्विडमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, पोल्ट्रीसाठी सुद्धा उपलब्ध आहे. तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी पशुवैद्यकीय दवाखाना बेडग आणि ग्रामपंचायत बेडगच्या वतीनं आणि नागरिक